तर नमस्कार मित्रांनो, विषय असा झालेला आहे की आपली जी खोडीची शेळी होती तर ती आपण गाभडली होती. ती अशी पण आपल्याला ती वापस करायची होती. तर तिचा वेळाआधीच ती आपल्याला वापस करावं लागली. तर आपली ती शेळी आपण वापस केलेली आहे. आणि आता परत एक प्रॉब्लेम आहे की आपली जी शेळी आहे घंटुळी, तर या अर्थीने घाण गाळली होती दुपारी, म्हणजे सकाळी वाईट घाण गाळली होती. तर घरी जायच्या वेळेस बघितलं तर तिने लाल घाण गाळलेली आहे. ही आपली घंटुळी शेळी. मी डॉक्टरला फोन केला होता. तर डॉक्टर बोलला की सध्या शेळ्या गाभडत आहे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की शेळ्या काय करते आहे, आपण चारा वगैरे पाला किंवा कडब्याचं बाटूक वगैरे आपण हे त्यांना खायला देतो आहे. तर त्याच्यावरती असतात डास किंवा मच्छर किंवा चिलटं. तर ह्या गोष्टी त्याच्यावरती असल्यामुळं त्या खाते आहे आणि गाभडू राहिल्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण विषय असा आहे की आपल्या शेळ्याला ना कडबा आहे ना पाला. म्हणजे पाला असतो पण आपण शेवरीच्या पाल्यावरती जास्त करून ती घाण असते चिलटं वगैरे. पण आपल्याकडं काही त्याचा शॉट नाही आहे, कडब्याचा पण नाही आहे आणि शेवरीचा पाल्याचा पण आपण जास्त काही टाकत नाही त्यांना. तर आधीची पण एक शेळी आपली गाभडली, अशी घाण गाळती ती लाल. तर आता डॉक्टरचं तर म्हणणं आहे गाभडणारी शेळी देव करो की असं नाही हो, कारण आता 4 ते 4.5 महिन्याची शेळी आपली गाभण आहे. यार एक पिल्लू बनलेलं पण नव्हतं आणि जे बनलेलं होतं ते पण इतकं छोटं होतं की माझ्या एक वीतपेक्षा पण कमी होतं. हे पिल्लू तर पूर्ण रेडी होतं. पण प्रॉब्लेम असा झाला होता की ते वेळेआधीच बाहेर आलेलं होतं, त्यामुळे तो थोडं कुपोषित होतं आणि कदाचित त्याच्यामुळंच आम्ही त्याला दूध वगैरे पण पाजलं. पण त्याला वाचवू शकलो नाही. म्हणजे ते रात्रभर जगलं. त्या 1 ते 4 ते 5 तास ते जगलेलं आहे फक्त. त्याच्यानंतर गेलेलं आहे ते.